महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्राचा खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आणि वारसा जपणारे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. विद्येचे माहेरघर, पूर्वेकडील ऑक्सफर्ड अशी विविध विशेषणे लाभलेल्या या शहराची आजकाल एक नवीन ओळख देखील तयार झाली आहे. ती म्हणजेच स्पर्धा परीक्षार्थींची पंढरी. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी पुण्यामध्ये दाखल होत असतात. आपल्या गावाकडून, शहराकडून, आपल्या आप्तेष्टांपासून लांब प्रथमच पुण्यामध्ये आलेले नवखे विद्यार्थी पुण्यातील धावपळीमध्ये गोंधळून जातात. खरं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जमान्यात माहिती सगळीकडेच मिळते. ज्ञान मात्र अनुभवी आणि अभ्यासू मार्गदर्शकच देऊ शकतात. कारण उत्तुंग यशाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर तज्ञांचे मार्गदर्शन नेहमीच आवश्यक असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खडतर आव्हानात्मक शिखरे यशस्वीरित्या सर करायची असतील तर उत्तम मार्गदर्शक लाभणे हे सुद्धा एक नशीबच म्हणावे लागेल. सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमधून स्वतःचा वेगळेपणा जपणारी अशीच एक परीक्षा म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, म्हणजेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस MES. या परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना बरेचदा महाराष्ट्राबाहेरूनही विद्यार्थी पुण्यामध्ये दाखल होतात. याच अभियांत्रिकी सेवा परीक्षा क्षेत्रातील म्हणजेच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच IITians अकॅडमी पुणे. एव्हरीथिंग इज पॉसिबल टू अ विलिंग हार्ट हे ब्रीदवाक्य भूषवणारी ही अकॅडमी प्रत्यक्षातही हे सार्थ ठरवण्यास अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. परीक्षा काळात मुलांना येणारा ताण, दडपण, आजूबाजूचं स्पर्धेचं वातावरण या सगळ्याचा विचार करून इथली प्रशिक्षण पद्धती तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थी अगदीच शांत वातावरणात तयारी आणि अभ्यास करू शकतो. 10 वर्षांचा शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले IITians अकॅडमीचे संस्थापक अडसूळ सर यांना खरं तर निव्वळ सर म्हणूच नये. स्पर्धा परीक्षेच्या विस्तीर्ण रखरखीत प्रवासात हक्काने ज्याचा हात घट्ट धरावा आणि आपली वाट शोधावी असा हा सोबती आहे. मजरू सुलतानपुरी यांचा तो प्रसिद्ध शेर आहे ना, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया. तसंच काहीसं या IITians अकॅडमीचं झालंय. सुरुवात झाली आणि विद्यार्थी, मार्गदर्शक असे सगळे येत गेले. IITians अकॅडमीचा परिवार वाढत गेला. नमस्कार, मी पुंडलिक विलास अडसूळ. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझं BE वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून झालं. BEचा जो लास्ट इयर होता त्यावेळी मी एक गेटची एक्झाम दिली होती. त्या एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं, ऑल इंडिया एक रँक आला आणि त्यानंतर मी MTechला ॲडमिशन घेतलं. माझं MTech जे आहे ते IIT रुड़कीमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये झालं. ज्यावेळी MTech कंप्लीट झालं, शिकवण्याची तर आवड होती, त्यामुळे पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये टीचिंग केलं. पण कॉलेजमध्ये असं व्हायचं की टीचिंग कमी आणि क्लॅरिकल वर्क हे जास्त असायचं. 2012ला एक MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगची एक ॲड आली होती. तेव्हाच ठरवलं की क्लासेस आपण स्टार्ट करूया, मुलांना एक गायडन्स, एक कोचिंग प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूया. सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील MPSC, गेट, IAS, ESE, RTO, AMVI, PSUs व इतर यापैकी कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, परिपूर्ण प्रशिक्षणासाठी, भरपूर सराव आणि परीक्षेच्या सर्वच टप्प्यांच्या नियोजनबद्ध तयारीसाठी, अर्थातच सर्वस्वी यशासाठी IITians अकॅडमी हाच पर्याय आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी निवडला आणि अर्थातच घवघवीत यशाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली आहे. हायली क्वालिफाईड टीचर्स, एज्युकेशनल काउन्सिलर्स आणि विद्यार्थी यांच्यात छान नातं इथे तयार होतं. IITians अकॅडमीमधून परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा हाच अनुभव आहे. एकदा का विद्यार्थ्याने IITians मध्ये प्रवेश घेतला की तो IITians परिवाराचा एक भाग बनून जातो. अशी काही इथल्या कल्चरची कमाल आहे.
याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते म्हणजे संस्थापक आणि IITians सर्वेसर्वा अडसूळ सर यांना. अतिशय ग्रामीण भागातून आलेल्या आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या अडसूळ सरांचा आतापर्यंतचा प्रवास हा खूपच खडतर तरीही प्रेरणादायी राहिला आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून BE झालेल्या अडसूळ सरांनी संपूर्ण भारतातून होणाऱ्या गेटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर प्रतिष्ठित अशा IIT रुरकी मध्ये म्हणजेच MTech स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळवला. इतक्या उच्च विद्याविभूषित सरांना गुणवत्तेच्या जोरावर खरं तर पटकन कुठेही मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती, पण नेहमीच स्वतःची वेगळी वाट करून समाज हितासाठी आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग करण्याकडे सरांचा कल राहिला आहे. सामाजिक सेवेचे बाळकडू हे लहानपणापासूनच अडसूळ सरांना त्यांच्या घरातूनच मिळत राहिले. म्हणूनच स्वतःचे हित बघण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मध्यमवर्गीय परिवारातून येणाऱ्या सिव्हिल आणि मेकॅनिकल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमार्फत अधिकारी कसे बनवता येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. जेव्हा पण मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतात त्यांना सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची. जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या ज्या पण एक्झाम्स आहेत, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, गेट आहे, IAS आहे, त्यानंतर काही ज्युनियर इंजिनिअरिंग लेवलच्या एक्झाम्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पोर्शनसाठी किंवा या सगळ्या एक्झामसाठी एकच सिलेबस आहे. मग आम्ही आमच्या क्लासेसमध्ये काय करतो की आम्ही क्लासेसमध्ये बेसिक कन्सेप्टवरती जास्त भर देतो. त्यामुळे होतं काय की कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी या बेसिक कन्सेप्टच्या आधारावरती मुलं जे आहेत ते काय करू शकतात तर सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. यासाठी इथे प्रत्येक सब्जेक्ट हा डिटेल्ड आणि कन्सेप्च्युअली शिकवला जातो. ज्यावेळी सब्जेक्ट कंप्लीट होतो त्यानंतर टेस्ट कंडक्ट केली जाते. ज्यावेळी मुलांची मेन्स क्लिअर होते त्यानंतर इंटरव्ह्यूज पण घेतले जातात. यामुळे IITians अकॅडमीचे जे पण रिझल्ट्स येतात ते तुम्हाला चांगलेच बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल मागचे 2 वर्षाचे जर तुम्ही रिझल्ट पाहिले तर 2017ला 199 जागा होत्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या. त्या 199 पैकी 67 मुलांचं सिलेक्शन जे आहे ते या परीक्षेमध्ये झालं होतं. सिमिलरली 2018मध्ये जी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम आली होती 150 जागा होत्या. ते 150 मध्ये 63 मुलांचं सिलेक्शन जे आहे ते आपल्या क्लासेसमधूनच झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने अदर ज्या कॉम्पिटिटिव्ह काही एक्झाम्स आहेत जसे की टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची एक्झाम असेल, WID असेल, WCDची असेल, PWDची असेल, याही एक्झाम्समध्ये आपल्या अकॅडमी थ्रू बऱ्याच मुलांचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. अशाच पद्धतीने IITians अकॅडमीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावं असा निर्धार करून प्राध्यापक अडसूळ सरांनी ही IITians अकॅडमी म्हणजेच निव्वळ ट्रेनिंग सेंटर म्हणून मर्यादित न ठेवता विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्यात एक विश्वासाचे बंध जोडून एक परिवारच निर्माण केला आहे. IITians अकॅडमीमध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्या एक्झामची तयारी आपण इथं करून घेतो. आणि जर आमचा रिझल्ट पाहिला तर गेल्या 10 वर्षांमध्ये ऑलमोस्ट 900 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर. आणि ज्याच्यामध्ये ज्या एक्झामचा समावेश आहे त्या एक्झाम्स म्हणजे MPSC, WID, टाउन प्लॅनिंग असेल, PWD असेल, काही म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झाम मध्ये आपल्या मुलांचं इथून सिलेक्शन झालेलं आहे. निव्वळ यशस्वी होणं पुरेसं नाही, अपयश पचवण्यासाठी मनाने खंबीर राहणंही तितकंच महत्वाचं आहे. काही मुलांच्या गळ्यात यशाची माळ पडते, मात्र अपयशी ठरलेल्या शेकडो इतर मुलांचं पुढचं सगळं आयुष्य निराशेच्या गर्तेत बुडून जातं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वार्थाने तयार करण्यासाठी फक्त 3 विद्यार्थ्यांपासून ही IITians अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय अडसूळ सरांनी घेतला. आणि आज एखादा वटवृक्ष फोफावत जावा तसा विस्तार वाढतो आहे. आत्मविश्वास, परिपूर्ण तयारी, योग्य मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजत आहेत. इतकंच नाही तर आता रसदार फळंही मिळायला लागली आहेत. नमस्कार, मी केदार बिरजे. IITians परिवारामध्ये गेल्या काही वर्षापासून मी व्यवस्थापन सांभाळण्याचं काम करतोय. व्यवस्थापन सांभाळत असताना
येणाऱ्या खूप साऱ्या अडचणींना फेस करत आपण खूप साऱ्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. IITians अकॅडमी गेल्या 9 ते 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे. आमच्याकडे येणारे स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, हे खूप रुरल भागामधून पण आलेले असतात, खूप वेगवेगळ्या सेक्टर्समधून आले असतात, काही तालुका लेवलमधून आलेले असतात, काही जिल्हा लेवलमधून आलेले असतात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, पण अडसूळ सरांसारखा एक चांगला मेंटर जो या सगळ्यांनाच एका लेवलला आणून ठेवतो. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं तर स्पर्धा, नावातच स्पर्धा असणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असताना मुलांच्या मध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही गोष्टींची गरज असते, ती म्हणजे त्यांना सपोर्ट द्यायची गरज असते, मानसिक सपोर्ट द्यायची गरज असते, मोरल सपोर्ट द्यायची गरज असते. हा सपोर्ट आपल्याकडून नेहमी दिला जातो. IITians परिवारामध्ये आल्यानंतर तो विद्यार्थी IITians परिवाराचा एक भाग बनून जातो. वी आर नॉट अ बिझनेस, वी आर अ फॅमिली. विद्यार्थी ते अधिकारी या प्रवासामध्ये अचूक माहिती, परिपूर्ण मार्गदर्शन तसेच उत्कृष्ट प्रशिक्षण यासाठी अर्थातच 100% यशासाठी IITians अकॅडमी ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरली आहे. तसेच संस्थेने देखील आपले हे स्थान विद्यार्थी हित आणि अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर नेहमीच अबाधित ठेवले आहे. नमस्कार मित्रांनो, मी संकेत गोरबाण, BE सिव्हिल, IITians अकॅडमी पुणे येथे जनरल स्टडीज हा विषय शिकवतो. जनरल स्टडीज विषय हा इंजिनिअरिंगच्या परीक्षेमधला सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे की जो तुम्हाला सर्वाधिक जास्त मार्क मिळवून देणारा विषय आहे. IITians अकॅडमी आणि अडसूळ सरांनी मला जनरल स्टडीज हा विषय शिकवण्याबद्दल चान्स दिला, त्याबद्दल सरांचा मी आभारी आहे. अडसूळ सर नेहमीच विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हितांसाठी प्रयत्न करत असतात. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा शिक्षक लोक विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या अकॅडमीमध्ये आलेला विद्यार्थी हा जेणेकरून लवकरात लवकर ऑफिसर कसा होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी सर्व फॅकल्टी आम्ही प्रयत्न करत असतो. स्पर्धा प्रचंड आहे, फक्त आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा. यश मात्र तुमचंच आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट लक. 2012 साली स्थापन झालेल्या या अकॅडमीतून आतापर्यंत 7000 विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन मिळवलं. आजवर 900हून अधिक विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागातील क्लास 1 आणि क्लास 2 प्रवर्गामध्ये निवड झाली आहे. या सर्वांना स्वतः अडसूळ सरांनी मार्गदर्शन केलं आहे. नमस्कार, मी आयशा सोळंके. मी शेगाव जिल्हा बुलढाण्याची आहे. मी 2017 मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादवरून. आणि फायनल इयरच असतानाच मला थोडं वाटत होतं की मी अधिकारी बनाव, क्लास 1 बनाव, आणि त्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत त्यासाठी मी प्रयत्न करायचे ठरवले. आणि त्यासाठीच MPSCच्या परीक्षेसाठीच, मुख्य परीक्षेसाठी मी IITians अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना मला स्ट्रक्चर्स फार काही जमत नव्हतं, पण IITiansमध्ये अडसूळ सरांनी स्ट्रक्चरचे जे काही 7-8 सब्जेक्ट आहेत त्याची खूप छान तयारी करून घेतली. आणि त्याच्यामुळेच माझ्या मुख्य परीक्षेचा स्कोअर खूप छान आल्यामुळे माझं असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणून सिलेक्शन झालं. अर्थात माझं क्लास 1 पण मला मिळालं नाही, पण मी काही माझी हिंमत हारली नाही. परत 2018 मध्ये मी MPSC द्यायचं ठरवलं आणि परत सगळा अभ्यास केला. आणि 2018 मध्ये मला असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेड 1 म्हणून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि सध्या माझं नाशिकमध्ये ट्रेनिंग चालू आहे. आणि MPSCचा प्रवास खरंच खूप छान होता आणि खूप प्रॉब्लेम्सही आले मला, पण माझे टेक्निकल सब्जेक्ट स्ट्रॉंग झाल्यामुळे मला काही एवढा विशेष जास्त प्रॉब्लेम्स नाही आले. पण प्रॉब्लेम्स भरपूर लोकांना येतात. आणि एक अधिकारी बनायचं म्हटलं तो एक प्रवास मोठा असतो आणि प्रवासात अडथळे येतात, पण कधीही घाबरून न जाता आपलं एक ध्येय समोर नेहमीच निश्चित ठेवायला हवं. आणि MPSC हा एक असा विषय आहे की त्याला पेशन्स लागतो, कारण रिझल्ट्स वगैरेमध्ये भरपूर टाइम जातो. पण आपण जर पेशन्स ठेवून जर काम केलं तर आपण आपलं अधिकारी बनायचं स्वप्न निश्चितच नक्की होईल. आणि जे काही नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमचा अभ्यासावर फोकस करा आणि व्यवस्थित मेहनत घ्या आणि पेशन्स हारू नका. आणि तुमचं क्लासरूम बनायचं स्वप्न आहे ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास आणि अभ्यासाची जोड आणि आत्मविश्वास असला तर तुम्ही क्लासरूम अधिकारी नक्की बनू शकाल. आणि अशा प्रकारे मी सर्व काही जे काही नवीन स्टुडंट्स आहेत जे काही MPSCचा अभ्यास करतायत यापुढे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, मी पवित्रा देवरे. मी IITians अकॅडमी पुणे येथे MPSC अभियांत्रिकी सेवा याच्यात मी मेन्सचे शिक्षण घेत आहे.
इथे आम्हाला अडसूळ सर मेन्ससाठी शिकवतात. त्यासाठी आम्हाला लागणारे प्रश्न आणि त्यासाठी लागणारे आम्हाला ॲडवायसेस सगळं सरांकडनं वेळच्या वेळी भेटतं. त्यांच्या अनुभवामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट सोप्या आणि साध्या पद्धतीने प्रत्येक कन्सेप्ट शिकवली जाते आणि त्यामुळे मला खूप फायदा होत आहे. थँक्यू IITians अकॅडमी. मी घोळवे कैलास परमेश्वर 2018-19चा IITianचा विद्यार्थी. मी जेव्हा 2018ला IITiansला क्लास लावला त्यावेळेस मी फर्स्ट टाईम क्लासमध्ये आलो. क्लासची 400-500 मुलांची स्ट्रेंथ बघून मला असं वाटलं की मला इथं काय समजेल की नाही. आणि ज्यावेळेस क्लास सुरू झाला मला असं वाटलं आता की मला काही समजत नाही, एवढ्या मुलामध्ये सगळे सर शिकवतात, फास्ट सिलेबस संपून जाईल आणि मला माझे पैसे वेस्ट होतील. पण नंतर कळालं की प्रत्येक गोष्ट जी गोष्ट कळत नाही सरांनी एक गोष्ट 2-2, 3-3, 4-4 वेळेस जेवढे वेळेस तुम्हाला आढळ त्यावेळेस जेवढे वेळेस तुम्ही विचारताल तेवढे वेळेस एकदम समजूनदारपणे सांगितली. कधीही सर आमच्यावर चिडले नाहीत, रागवले नाहीत आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आम्ही विचारायचो त्यावेळेस सांगायचे. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स पास झालो आणि क्रेडिट गोज टू अडसूळ सर आणि IITians अकॅडमी. इथे अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त भाग हा अडसूळ सर स्वतः शिकवण्यावर भर देतात आणि सोबतच इतर विषय शिकवायला येणारी सगळीच मंडळी पुरेशी तज्ज्ञ असतील याकडे लक्ष दिले जाते. एवढेच नाही तर वेळोवेळी प्रत्येक प्रशिक्षक देखील आवश्यक ती पूर्वतयारी करत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे विद्यार्थ्यांना अगदी शांतपणे अभ्यास करता यावा याकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा म्हणजेच लायब्ररी, वायफाय, स्टडी रूम, अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका अशा सगळ्या सुविधा IITians अकॅडमीने पुरवल्या आहेत. अशा पद्धतीने शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड दिली. एवढंच नाही तर इथे मुलांसाठी जवळपास मेसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तशाच इतरही आवश्यक त्या सुविधा आहेत ज्यामुळे मुलं एकदम कम्फर्टेबल वातावरणात अभ्यास करू शकतात. या सगळ्या प्रशस्त आणि अभ्यासाला पूरक अशा वातावरणात विद्यार्थी जेव्हा वावरत असतात तेव्हा आपोआपच त्यांच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचेच रूपांतर पुढे जाऊन यशात होते. अर्थात यासाठी आवश्यक ती सगळी खडतर मेहनत इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी घेत असतो आणि त्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा जास्तीच्या मार्गदर्शनाबरोबरच समुपदेशनापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करायला इथला व्यवस्थापक वर्ग तसेच टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ हा नेहमीच तत्पर असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा विद्यार्थी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये कोणत्याही स्ट्रीमचा असू देत, मग तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा असू देत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा असू देत किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा असू देत, तो आमच्याकडे येत असताना अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतो. आणि हे स्वप्न घेऊन येत असताना तो आमच्यावरती जो एक निस्सीम विश्वास दाखवतो, हा विश्वास सार्थकी लावण्याचं आम्ही काम नक्कीच करत आलोय आणि म्हणूनच मी म्हणतोय दे ट्रस्ट वी डिलिव्हर. नमस्कार, मी विवेक बाळासाहेब लोंढे 2018च्या बॅचचा विद्यार्थी आहे. कुठल्याही सिच्युएशनमध्ये स्वतःला किंवा बा कुणीही कसा क्वेश्चन विचारला किंवा सांगण्याची पद्धत, मुला मग क्लासमध्ये गोंधळ असेल, अरे प्लीज शांत बसा ना, की टीचिंगची पद्धत असेल, मार्गदर्शनाची पद्धत असेल, बरं ते 10 वेळा का असं ना, एखादी गोष्ट समजलं नाही त्या विद्यार्थ्यांना 10 वेळा विचारू द्या की सर मला हे समजलं नाही. ते एकदा, दोनदा, तीनदा अख्खा क्लास जे 4-5 तास 4 ते 4.5 ड्युरेशन असतं त्यांच्या क्लासचं एका बॅचचं, की ते त्यांना ते एक्सप्लेन करायला तेवढा वेळ जर गेला. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आला तर सर विचारलं सरांना की सर हे असं नाही समजलं, तर ते तुम्हाला सांगायला मग पुढे बघणार नाहीत. ते म्हणणार नाहीत की बाबा तुला समजलं नाही की बाबा पुढं कसं जायचं. हे असं काही नाही आहे सरांपाशी, म्हणजे बेस्ट आहे. म्हणजे सरांचा स्ट्रक्चर म्हणजे दिवसेंदिवस कॉम्पिटिशन हे खूप वाढत आहे. एक्झाम देणारे नंबर ऑफ स्टुडंट्स देखील वाढत आहेत. सो जर तुमचं एम टार्गेट हे तुम्हाला अचीव करायचं असेल तर तुमचा फोकस हा क्लिअर असला पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमधली कोणतीही एक्झाम क्लिअर करू शकता जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर डायरेक्शन, प्रॉपर मोटिवेशन मिळालं तर. सो IITians अकॅडमीमध्ये कन्सेप्च्युअल आणि एक्झाम ओरिएंटेड शिकवण्याचं काम जे आहे ते आम्ही इथं करत आहोत. विद्यार्थ्यांना योग्य ते स्टडी मटेरियल उपलब्ध करून देण्यासाठी IITians पब्लिकेशन तर्फे अभ्यासक्रमाशी निगडित बऱ्याच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकांच्या जडणघडणीवर अडसूळ सर स्वतः जातीनं लक्ष देत असतात. केलेल्या कर्माचे योग्य ते फळ आपल्याला नक्की मिळतंच या भगवद्गीतेतील कर्माच्या सिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवून IITians अकॅडमीची आजवरची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हेलो एवरीवन, मेरा नाम अनम शेख है. मैं यहाँ
IITians अकेडमी पुणे में MPSC MES प्रीलिम और मेंस के लिए पढ़ रही हूँ। यहाँ पे अड़सूल सर हमें बहुत ही अच्छे से पढ़ा रहे हैं। मी विक्रम विलास काळे IITians अकॅडमीचा स्टुडंट असून मला कॉलेजमध्ये आजपर्यंत जे काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या नव्हत्या ते इथं आल्यानंतर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या। मी ॲक्च्युली आलतो कशासाठी WRD एक्झाम देण्यासाठी। आल्यानंतर इथं समजलं की म्हणजे कॉलेजला जास्त कन्सेप्ट क्लिअर होत नाही, इथं आल्यानंतर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या। सरांचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने लाभलं। एक म्हणजे गोष्ट आवडायची की ते आज झालेलं दुसऱ्या दिवशी ते रिवाईज करण्यासाठी क्वेश्चन्स विचारायचे क्लासमध्ये, त्यामुळे अजून जास्त अभ्यास होऊन जायचा। एव्हरीथिंग इज पॉसिबल टू अ विलिंग हार्ट। जर तुमची प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची, मेहनत करण्याची इच्छा असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता। जर तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मधल्या कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही IITians अकॅडमीचा पार्ट बनू शकता। IITians अकॅडमी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। सिव्हिल, मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षेबद्दल आणि तिच्या तयारीबद्दल फक्त माहिती नव्हे तर तज्ज्ञांकडून परिपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि हमखास यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक अडसूळ सरांच्या IITians अकॅडमीला एकदा अवश्य भेट द्या।